नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबतची ताजी अपडेट मे 2026 नुसार प्रकल्पाची सद्यस्थिती, रेड सिग्नल आणि तांत्रिक पेच. सध्या हा प्रकल्प एका मोठ्या तांत्रिक अडचणीमुळे रखडला आहे. यामागची मुख्य कारणे आणि प्रगती खालील मुद्द्यांच्या आधारे समजून घेता येईल. GMRTचा तांत्रिक अडथळा. नारायणगाव जवळील खोडद येथे जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप GMRT ही जागतिक स्तरावरील खगोलशास्त्रीय वेधशाळा आहे. मूळ रेल्वे मार्ग या वेधशाळेच्या बफर झोनमधून जात असल्याने हायस्पीड रेल्वेच्या लहरींमुळे टेलिस्कोपच्या कामात व्यत्यय येऊ शकतो. यामुळे रेल्वे बोर्डाने मूळ आराखड्याला दिलेली मंजुरी मागे घेतली आहे. निधी परत घेण्याची प्रक्रिया. प्रकल्पातील प्रगती थांबल्यामुळे महाराष्ट्र सरकारने यापूर्वी महारेल दिलेला सुमारे 684 कोटी रुपयांचा निधी परत मागण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. रेल्वे बोर्डानेही या प्रकल्पावर अधिक खर्च न करण्याचे आदेश दिले आहेत. मार्गाचा वाद. वाया शिर्डी. केंद्र सरकारने यावर पर्याय म्हणून रेल्वे मार्ग अहिल्यानगर शिर्डी मार्गे नेण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र यामुळे प्रवासाचा वेळ 30 ते 35 मिनिटांनी वाढणार असल्याने आणि संगमनेर, सिन्नर, चाकण यांसारखी महत्त्वाची गावे सुटणार असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी याला तीव्र विरोध केला आहे. विधिमंडळात दिलेल्या माहितीनुसार तज्ज्ञ समितीची नियुक्ती. जुन्याच मार्गावरून तांत्रिक बदल करून रेल्वे नेता येईल का याचा अभ्यास करण्यासाठी एका तज्ज्ञ सल्लागार समितीची नियुक्ती करण्यात येणार आहे. पुढील 3 ते 4 महिने महत्त्वाचे. ही समिती GMRTच्या बफर झोनचा सखोल अभ्यास करून 3 ते 4 महिन्यांत आपला अहवाल सादर करेल. या अहवालानंतरच रेल्वेचा अंतिम मार्ग निश्चित होईल. थोडक्यात सांगायचे तर हा प्रकल्प सध्या पूर्णपणे बंद झालेला नाही, पण तांत्रिक कारणास्तव तो स्थगित ऑन होल्ड आहे. जुन्या मार्गासाठी तज्ज्ञांचा अहवाल सकारात्मक आल्यास पुन्हा कामाला गती मिळू शकते, अन्यथा नव्या पर्यायाचा विचार करा. बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजयोग चॅनलला आजच सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेटसाठी आमच्याशी जोडून राहा. बातम्यांच्या जगात अपडेट राहण्यासाठी आताच सबस्क्राईब करा राजयोग चॅनलला. तुमची साथ आमची ताकद. मला या बातम्या आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन घडामोडी वेळेवर मिळवण्यासाठी राजयोग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.